थँक्यू. हो बेबी, काय चीयर्स वगैरे करण्याची काही पद्धत असते आपली? बेबी, मी ड्रिंक करत नाही, पण हे रिच्युअल्स मलाही माहिती आहेत. हाँ सॉरी खरंच सॉरी. क्या मैं दावनों में थोड़ा सा बह गया. सर प्लीज. शुअर शुअर. बाय द वे बेबी, हे नाव मला खूप आवडलं. माझं मी ठेवून घेतलंय सर. ऐकलं तरी अशा गुदगुले होतात. हे घ्या बेबी. थँक्यू सर, थँक्यू सर. आता आपण फायनली टोस्ट करूया. बाय द वे, आय वुड लाईक टू रेज अ टोस्ट फॉर आकाश सर फर्स्ट. बेबी बसा. आपण नाही. सॉरी Sir, I am raising this toast for you and for your new beginnings. May you have a happy married life. Cheers, guys. Yes. Cheers. सर वन मोर. Sure, sure. Baby, तुमचा स्पीड म्हणजे आपल्याला कोणी हात धरू शकत नाही. आकाश सर. बेबी बसून बोला. ते उभं राहून बोल. बसून बोल. आकाश सर, उद्या आपण एवढे नाचणार आहे ना, पाय तुटेपर्यंत नाचणार आहे. कारण तुम्ही लग्न करताय आकाश सर. ते पाहून आम्हाला किती बरं वाटलं. म्हणजे मला एवढं बरं वाटलं ना, खरं सांगतो लकी सर, मला पण आता हौस आली आहे माझं लग्न करायची. अरे वा. पण काही बोला, मजा आली. माझ्या लग्नात एवढी धमाल नव्हती. अवनीच्या समोर आहे ना, माझं तोंडच नाही उघडायचं. मी नेहमी टेन्शन मध्ये असायचो. त्यामुळे लग्न एन्जॉय करायचं राहून गेलं. स्वाभी कर रहा हूं. सो मिस्टर लकी, तुमच्याबद्दल काहीतरी सांगा मला. आम्हाला काही माहित नाही. तुमचं लग्न झालंय? मुलं वगैरे आहेत का तुम्हाला? आकाश सर, हो नाही, ऑल ड्यू रिस्पेक्ट, आपली इतकी छान पार्टी सुरू आहे आता. सर, यामध्ये माझ्या लाईफ बद्दल बोलून मला सगळ्यांना बोर नाही करायचं. हमारी दास्तान हम किसी और दिन सुनाएंगे. टुडे इज योर डे अँड लेट्स सेलिब्रेट दॅट. बाय द वे, मलाच तुम्हाला विचारायचं होतं की हे जे आहे ते अरेंज मॅरेज आहे की लव? अरेंज्ड. व्हाट आर यू सेइंग? यस लकी सर, अरेंज मैरिज में भी बहुत लोग है. पॉइंट. लो वन मोर. बेबी बेबी आपल्याला उद्या खूप काम करायचं आहे ना, तो आता तुम्ही जाऊन आराम करा. ठीक आहे, सकाळी भेटूया आपण. ओके सर. ओके सर, थँक्यू. प्लेजर. बाय बाय. हो बाय बाय. सावकाश. इथे 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 इथून जायचं. मी येऊ का सोडायला? नो नो सर, आय गो. सर गुड नाईट. गुड नाईट. आरामात जा. हां. बाबा 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 बाबा. बनी बनी नक्की जरा बॉटल खाली ठेव. बस करा ग्लास. बाबा अरे, तुला किती शोधलं सांग ना. मी इथेच होतो बाळा. तू कुठे होतास? हा बरं, ते सगळं ठीक. तू इथे काय करतोयस? अरे तुला सांगायचं होतं. हे बघ, मी उद्या हळदीत हा ड्रेस घालणार आहे. मग तू पण ह्या कलरचा ड्रेस घालशील प्लीज बाबा. म्हणजे आपल्या दोघांचे कपडे मॅचिंग होतील ना. चालेल ना बाबा? चालेल. आकाश सर, आय एम सॉरी, जरा कन्फ्युजन होतं मला. म्हणजे तुमचं लग्न उद्या आहे, पण मग हा बाबा नाही, म्हणजे लग्न उद्याच आहे, पण मला 3 मुलं आहेत. सेकंड मॅरेज? हा माझा बनी. आणि मला 2 मुली आहेत, चिनू आणि मनू. म्हणजे चिन्मयी आणि मुरुणमयी. नाईस. तू विचारत होतास ना आपल्या लग्नात अचानक एवढी माणसं काम करायला कुठून आली ते? हे काका घेऊन आले, लकी अंकल. जा जाऊन हाय बोलता ना. हाय मी बनी. हाय मी लकी. थँक्यू.
तुम्ही माझ्या आईबाबांच्या लग्नात माणसं पाठवली म्हणून. ठीक आहे, मी एकट्याने मॅनेज केलं असतं, पण तुम्हाला एक संधी दिली. हो का? बर. ही इज रिअली क्यूट. एक मिनिट, मी क्यूट नाहीये, मी आता मोठा झालोय. ओके बनी सर. ए बाबा, हा? तुला एक सांगायचंय. हा? शिनू म्हणून आहे ना, माझ्यावर चिडलाय. का? काय ना, मी एकटा मुलगा आहे, पण डान्स करताना मी सेंटरला उभं राहिलो, तर मग ते माझ्यावर चिडले. सांग ना काय करू. हो का? बरं, त्यांचा राग घालवण्यासाठी एक सिक्रेट आहे माझ्याकडे. सांगू? काय काय लवकर सांग ना. सांगतो सांगतो. बनी बेबी भाऊजी. अरे नमस्कार बहिणी. भाऊजी इथे मी. अरे नमस्कार. काय झालं तुम्हाला? मला कुठे काय झालं? हा, आय एम ओके फाईन. तुम्ही कोणाला शोधताय? मी बनीला शोधते, भेटतच नाही हो. हो, मग बहिणी इकडे आहे. भाऊजी मी आता इथूनच आली हो, मी कुठून आलो मग? भाऊजी असं काय, इथून आलात की नाही तुम्ही आता? अरे मग बनी इकडे बाबांबरोबर आहे. आले लगेच. हा, तुम्ही बनीला शोधताय बहिणी, आणि मी माझ्या रूमला शोधतोय. रूमच सापडत नाही, केवढं मोठं आहे. तुमची इथे रूम, इथे रूम आहे तुमची? हो. बरं झालं तुम्ही भेटला, नाही तुम्ही आता चालत रिसॉर्टच्या बाहेर गेलो असतो. हाय बनी तिकडे. ओके बाय बाय. काय झालंय बेबी भाऊजींना? बनी आकाश सर, प्लीज एक्सक्यूज मी, एक अर्जंट कॉल आला, मला घ्यावं लागेल. शुअर नो. आय कॅच अप. या. किती शोधलं मी तुला. चल झोपायला. मला बाबासोबतच राहायचंय. अरे हो, मला माहिती तुला बाबासोबत थांबायचंय, पण आता झोपायला पाहिजे की नाही? आत्ता झोपलास तर उद्या तुला हळदीमध्ये छान मजा करता येईल. नाही तर मग हळदीच्या वेळेला झोप लागेल. चल. आणि हे काय, तुम्ही नाही झोपलात अजून? झोपा, थकला असाल ना? आम्ही ते नाही, मी नाही, तसं काही केलं नाहीये मी. मुळात मी कधीच करत नाही ते. अहो, तू माझा मित्र आलाय ना, त्यांनी सगळं लोकांची अरेंजमेंट करून दिली, ते काम करणारे लोक, तर त्याला नाही म्हणता आलं नाही. पहिला काही कळलं नाहीये. बनी चल. नाही, जा बाळा. काय भेटू बाबा. ओके. गुड नाईट म्हण सगळ्यांना. गुड नाईट. good- गुड नाईट. गुड नाईट बाबा. गुड नाईट. चला. दादा तुम्ही वा पुढे, मी आलोच. थांब, लवकर ये. हळू जरा, पडशील बनी. वहिनी एक मिनिट. बाय, गुड नाईट. सावकाश, पडशील. वहिनी, मला तुला सॉरी म्हणायचं होतं. मगाशी जे काही झालं, खरंच सॉरी. पण वहिनी, तनया तुला जशी वाटते तशी नाहीये. ती हा नाही, क्यूट आहे ती. ती जे काही करते ना, ते सगळं प्रेमापोटी करते का. पॉझिटिव्ह आहे जरा ती, त्यामुळे ओके, मी समजू शकते. नक्की ना. नक्की. थँक्यू वहिनी, समजून घेतल्याबद्दल. गुड नाईट. गुड नाईट. बाय.
पुनश्च हरि ओम. तुला हे असं बसलेलं बघून ना खूप छान फील होते. आजच्या याच दिवसाची तुझी आई आतुरतेने वाट बघत होती. तुला असं हळदीसाठी सजलेलं बघून ना तिला खूप बरं वाटेल. अगं बावडे गेली कुठे वरमाई? आई आवरतायत, येतच असतील. अजून तयारच होते? अरे हिचं लग्न आहे की काय? माधव दादा काहीतरीच काय हो. अहो वरमाई येते आणि तिला तयार व्हायला वेळ लागणारच बर का. गंमत करते हो. हा, ए आवडी जा त्या नवरी मुलीकडे जा आणि त्यांना पण सांग तुम्हाला बोलवलंय. त्यांना घेऊनच आहे. जा, 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 उशीर करू नका, जा, जा, जा. आई गडबड काही राहायला नको ना. अगं चला आठवा लवकर, किती वेळ, हळदीची वेळ होत आली अजून तुमचं आटप. अहो तुम्ही इथे हसताय काय नुसते, चला उपकरणं घ्या. मी उपकरणं घेणार नाही. ए वसू समजाव तुझ्या आईला. घेणार नाही म्हणजे काय, लहान मुलासारखं काय करताय. उपकरणं घ्या आधी, चला जाय. सांगितलं घेणार नाही म्हणजे नाही. वसू तू सासरे गेल्यानंतर यांची भांडणं कोण मिटवणार ग? तेच तर एक टेन्शन आहे मला. वसुंधरा अवनी या सेला येऊ का? या. बघू आमची नवरी तयार झालीये का? वा सुंदर दिसतेस ग. तुला कोणाचीही नजर न लागो. चला आपण तिकडे जाऊया. आकाश भाऊजी वाट बघून बघून दमलेत. आपली होणारी नवरी कधी भेटते त्यांना असं झालंय. चला ते इथे येण्याआधी आपण तिकडे जाऊया. चला. आई आई मी कसं दिसतोय? अरे वा एकदम हँडसम दिसतोयस. ए बनी मस्त दिसतोयस. अरे पण तू इथे काय करतोयस? चिनू मनू तुझी वाट बघताय. चल. गोड दिसतेस ग. नवरीचं स्वागत आहे. काय काय चाललंय तुम्ही पण चल. किती वर्ष झाली मी ह्या दिवसाची वाट बघत होते. ती गोड दिसतंय माझं बाळ. खरंच गोड दिसतंय रे. अहो ही अवनी कुठे आहे? आई अगं ती नवरी मुलीला आणायला गेली. म्हणजे हे दोघं जण असे आजूबाजूला हळदीला बसणार आहेत? ही काय पद्धत आहे? आई अगं चालतं आजकाल. आणि हळद अशीच तर करतात ना सेलिब्रेट. सेलिब्रेट? हळद सेलिब्रेट करत नसतात. हळद लावायची असते, फार फार तर खेळायची असते. आणि आपल्या इकडे हे असं चालणार नाही. तुम्ही लोकांनी प्रथा परंपरा नियम सगळं धाब्यावर बसवून टाकलं. ते काही नाही, दोघांच्याही हळदी वेगळ्या वेगळ्याच होणार. कळलं? लग्न होईपर्यंत तरी ते असे मांडीला मांडी लावून हळद वगैरे लावून घेणार नाही. श्री अगं पण हे बघा, मी इतर वेळेला तुमचं ऐकते की नाही. मला रूढी आणि परंपरांचा खेळखंडोबा झालेला अजिबात चालणार नाही. दोघांच्याही हळदी वेगळ्या वेगळ्याच होणार. भास्कर जा तिकडे सांगून ये, म्हणावं नवऱ्या मुलीची हळद तिकडेच होऊन जाऊ दे. हा, आम्ही इथून हळद पाठवतो. आई अगं जा ना. हा
का थांबलीस? सगळी आपलीच माणसं आहे, का टेन्शन घेतेस एवढं? चल चल. चल. थांबा. म्हणजे आत नका येऊ. का? अहो बोला तरी, काय झालंय? आई म्हणते की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत नवरा नवरी एकत्र कोणतेही विधी करणार नाहीत. त्यामुळे वसुंधरा, तुमची हळद तुमच्या सेक्शनमध्ये होईल आणि आकाशची हळद इकडे होईल. पण असं का? काका, आईचं म्हणणं आहे की सगळं काही रूढी परंपरेनुसार व्हायला हवं. नाही, अगदी बरोबर आहे त्यांचं. सगळ्या गोष्टी रूढी आणि परंपरेप्रमाणेच व्हायला पाहिजे. पण आम्हाला जर आधी कळलं असतं ना तर आम्हाला थोडी तयारी करता आली असती. काका, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी माणसं पाठवतो, ती सगळी तयारी करून देते. थँक्यू भास्करराव. बसू. चा. म्हणजे मी माझ्या बाबाची हळद नाही बघणार? अरे बनी, तू मुळीच नाराज होऊ नकोस. अरे तुझ्यासाठी बेस्ट आहे. तू दोन्हीकडच्या हळदीला थांबू शकतोस. असं चालेल? मला अलाउड आहे? हो. अरे बेटा, तुला सगळं अलाउड आहे. काका, काकू, वसुंधरा, सगळ्यांना सॉरी. अरे ठीक आहे, ठीक आहे. बसू. अहो सगळ्यांचा मूड खराब झाला हो. ए बनी, तू का थांबलायस? चल, तुझे बाबा वाट बघतायत. चल 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 चल.